नमो बुद्धाय, जय भीम। मी कुमार सोनकांबळे, बुद्धवाणी या चॅनलवर जय भीम इंडिया न्यूज नेटवर्क या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे। आज आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा निमित्त संपूर्ण विश्वामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बौद्ध अनुयायी उपासक उपासिकांनी गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा साजरी केली। आजपासून वर्षावास कार्यक्रम ठिकठिकाणी बौद्ध विहारी आंबेडकर भवन या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करून सुरू करण्यात आले आहे। तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्हा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध विहार कमिटी, रमाई महिला मंडळ यांच्या विद्यमाने वर्षावास व गुरुपौर्णिमा आषाढी पौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे। आदिलाबाद येथील कैलासनगर अशोका बुद्ध विहार या ठिकाणी बौद्ध भिक्षुनी आर्य संघमित्रा यांनी उपासक उपासिकांना बुद्ध वंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। या कार्यक्रमाला आव्हान करीत तेलंगणा राज्याचे भारतीय बौद्ध महासभेचे सचिव प्राध्यापक रत्नसाडे प्रज्ञाकुमार व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बुकटे व त्यांच्या सहकार्याने आवाहन केले होते की आषाढ पौर्णिमेपासून प्रत्येक बुद्ध विहारी बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथाचे वाचन झाले पाहिजे। वर्षावासाचा काळ 3 महिने प्रत्येक गावोगावी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले होते। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हे तथागत गौतम बुद्धांचं केंद्रीय शिक्षक कांतारावजी वाघमारे, जिल्हा महिला अध्यक्षा कुशवर्ताबाई लांडगे, समाजसेवक दयानंदजी कांबळे, महिला सचिव ललिताबाई खिल्लारे, रामदास भालेराव, रमाबाई महिला मंडळाचे अध्यक्ष दैवसेलाबाई हुक्के, SCRPS महिला अध्यक्ष उज्ज्वलाबाई दुळे व तसेच बुद्धिस्ट मैत्री संघ अध्यक्ष सत्यवानजी चिकाटे, साहित्यिक मधु बावलकर, युवराजजी वाघमारे व अनेक बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। आपलं सुरुवात जो दाखवता हे मार्गदाता आंबेडकर आहे आणि हेच आपल्याला गुरुपौर्णिमा जो आपण आपले जो गुरु आहे त्यांचे गुरु तथागत गौतम बुद्ध आहे आणि आपले गुरु डॉक्टर बाबासाहेब आहे। तर आपण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले सांगितल्याप्रमाणे की त्रिपिटक आहे आणि अनेक ग्रंथ आहेत। हे अनेक ग्रंथ ते 250,000 वर्षापूर्वी लिहिलेले आहेत। होऊ शकते आता मी माझ्या मार्गात मी काही लिहू शकतो आणि हे कोणी बी म्हणजे समाजाच्या काळामध्ये कशी कोणी होते त्यांच्याप्रमाणे ते लिहिले, पण हे सगळे ग्रंथ आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रवेली येथील त्रिरत्न बुद्ध विहार मिलिंदनगर या ठिकाणी वर्षावासाचा पहिला दिवस हर्षोल्लासाने संपन्न करण्यात आला। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महिल्यातील सर्व उपासक उपासिकांनी बुद्ध विहार ठिकाणी सामूहिक बुद्ध वंदना, बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथाचे वाचन केलेलं आहे। मन रम्य झाले तुझ्या ज्ञान गंगे
या कार्यक्रमामध्ये महामाया उपासिका संघाच्या अध्यक्षा मायावती समोरे, शीलाबाई, मायावती, ध्रुपताबाई, छायाबाई, सोनीबाई व पुरुष मंडळी कामराज वाघमारे, राजवर्धन मस्के, गौतम समोरे, दयानंद, रवी, सिद्धार्थ इत्यादी लोकांनी सहभाग घेतला आहे। जिल्ह्यातील गुढेहत्नूर इथे धम्मक्रांती बुद्ध विहार या ठिकाणी गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाच्या निमित्ताने विहारामध्ये वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बौद्धाचार्य S.S. तुरेवाले यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात केलेली आहे। या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवजी मस्के, गोविंद बुद्धे, माधव ससाने, शंकर मातनकर, किशन बुद्धे, लक्ष्मण भालेराव, बबन बुद्धे आणि बौद्ध उपासक उपासिकांनी वंदनेमध्ये सामूहिक सहभाग घेतलेला होता। इच्चोडा मंडल येथे तथागत बुद्ध विहारी बौद्ध उपासक उपासिकांनी आषाढ पौर्णिमेनिमित्त विहारात बुद्ध वंदना बौद्ध पूजा पाठाचे आयोजन केले होते। आजपासून वर्षावासनिमित्त विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरुवात करण्यात आलेली आहे। डॉक्टर आंबेडकर मेमोरियल असोसिएशनचे डिव्हिजन अध्यक्ष उपासक रमेश नरवाडे, सहकारी कुमार सोनकांबळे, गंगाधर भवरे, ॲडव्होकेट धम्मपाल गायकवाड व बौद्ध उपासक उपासिकांनी धम्मग्रंथाचे वाचन करण्यासाठी डॉक्टर दिलीप कांबळे या उपासकांना ग्रंथ देऊन आदर सत्कार करण्यात आला।